इथे जयराज देशमुख आलाय। कशाला? तो म्हणतोय मैदान त्याच्या ताब्यात द्या, ओरिजिनल पेपर्स पण आहेत त्याच्याकडे। अरे खोटे ते। अरे पण त्याच्याबरोबर मैदानाचे ट्रस्टी पण आलेत। तू म्हणाला होतास ना तेच, दत्ताराम कोळी। आता काय करायचं? कसं वाचवायचं मैदान? काय काय झालं? काही नाही, मैदानाचे ओरिजिनल पेपर्स आमच्याकडे आहेत। सगळं चाललंय, ताबडतोब थांबवा, आम्हाला आमचं काम करू द्या। मैदान मी सोडणार नाही। दत्ताराम कोळी कुठे? ते काय इथे? विश्वास ठेव तुझा? अरे यांच्यावर ठेव ना, हे मैदानाचे ट्रस्टी आहे। आपण दत्ताराम कोळी? हो, तुम्ही मैदान यांच्या नावावर केलं? मगाशी कमलला पेपर दाखवले होते, हवं तर तू एकदा बघून घे ना। दत्ता भाऊ एकटे नाहीये, मी सुद्धा त्यांच्या बरोबर आहे। हा माणूस खोटा आहे, सगळं विकत घेतलेलं आणि खोटं आहे। काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे आता तू समजवायची गरज नाहीये। मुकाट्यानं गप्प राहा, नाही तर थोबाड फोडून मैदानात फरफटत घेऊन जाईन तुला मी। या तेवढंच करायचं बाकी ठेवलंय। खूपच ऐकून घेतलं तुझं, इनामदारांचंच बरोबर आहे। ठीक आहे, मला इतरही खूप मार्ग ठाऊक आहेत। ही सगळी नाटकं बंद करतो बघ। अरे जा रे जा, तुला काय करायचं ते कर। मी तुला घाबरत नाही। मारायला माणसं पाठवते तर पोलीस पाठव, मी मैदान तुला सोडणार नाही। माझा जीव घे वाटलंस, पण माझा जीव जरी गेला ना तरी माझं आंदोलन चालूच राहणार आहे। मैदान मी तुला काय मिळू देणार नाहीच आहे जयराज। आणि माझाही जीव घ्यायला पप्पा। शिवानी, एक प्रॉब्लेम झालाय। काय झालं? आपल्या फायनलच्या मॅचच्या दिवशीच माझं लग्न आहे। म्हणजे घरातले पण ना ते पत्रिका, ग्रह, कुंडली सगळंच बघतात, आणि नेमकं ना त्याच दिवशी सगळं जुडून आलंय। काय करू भाऊ? मी ना रोज एसीपी बोलले, तो पण बोलला की लग्नाची तारीख नाही बदलायची। भाऊ मला खेळायचंय। खेळशील तू, काय काळजी करू नको। आपल्याला ही मॅच फार महत्वाची, आपल्याला फायनल खेळायची ना। तू डोक्यातून काढून टाक असं काय घडलंय तुझ्यासोबत। काय काळजी करू नको, मी बघतो काय। जा, मी आलो। घर सोडलंस? हो, मला कळवलं असतंस तर बरं झालं असतं। काळजी वाटत राहते तुझी। रिसर्चचं काम सोडल्यास उरलेला अर्धा वेळ मूर्खासारखा तुझा विचार करत राहतो। बरेचदा मी माझ्या मनाला समजावलं, आय लव्ह यू। तू भानावर आहेस ना? शट अप, मी पूर्ण भानावर आहे। परत बोल। आय लव्ह यू। बोलत राहा, बोलत राहा। शट अप, माझी मॅच आहे आता, बाय। आता ये घरी ये, खूप झाला वेडेपणा। आता कुठे मला शहाणपणा सुचतोय आणि तुम्हाला तो वेडेपणा वाटतोय? अगं काय मिळणार आहे या सगळ्यामधनं तुला? ये घरी ये, बाप आहे मी तुझा, वाट बघतोय तुझी। नाही येणार पप्पा। ज्या दिवशी तुम्ही मला जयराज देशमुख नावाची इमेज वाटायचे थांबाल ना, तेव्हा मी परत येईन। अरे परत तेच, त्या भाऊनी काय काय डोक्यात भरवलंय तुझ्या कुणास? ये ग, ये घरी ये, मी वाट बघतोय, लवकर ये।